तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक आजच्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, सांगायचं झालं असं की आपल्या गावामध्ये आपल्या गावाचं काय केलेलं आहे, वडारुंदीकरणांनी खोलीकरण करण्यात आलं होतं। त्याच्या निमित्त आपल्या गावामध्ये काय करणार होतं, जर्मनीवरून अलेक्झांडर नावाचा माणूस येणार आहे, तर त्याच्यासाठी एवढं मोठं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर खरं सांगायचं म्हणजे की आता इकडे पाहू शकतो की आपली वारकरी संप्रदायाचं काय म्हणतात, तर एक वैशिष्ट्य म्हणजेच ते की त्यांना खरंच वाटेल की महाराष्ट्रात समजा की आलेले आहेत। तर मित्रांनो, सर्वप्रथम अलेक्झांडर यांचं काय झालेलं आहे, आगमन झालेलं आहे। तर त्यांना कुंकू लावून त्यांचं स्वागत केलेलं आहे। तसेच पोरींनी काय केलेलं, छोट्या छोट्या मस्त साड्या घातल्यात आणि त्यांचा हा आनंद बघा, ते बघा त्यांना आता फटका बांधत आहेत। कसं बांधतात तसं नाही आपण बघू, तरी पहा भावांनो कसा फटका बांधतात कसं नाही। त्यांना पण एक आश्चर्याची गोष्टी आहे, फटका बांधणं, हे करणं व सर्व काही करणं, हे करणं। तसेच की हे आपले गोदा फॉर्मचे काय आहेत, फटका देणारे हे गोदा फॉर्मचे आपल्या इथं ग्राउंड लेवलवर काम बघतात मित्रांनो। हे ज्यांच्या हातात फटका आहे ना, हे काय करतात, ग्राउंड लेवलवर काम बघतात। तसेच मित्रांनो, थोडी पाणी पण चालू आहे। पाणी चालू असल्यामुळं काय झालेलं आहे की छत्र धरावं लागतं, त्यांच्या यांच्यावरती छत्र धरलं। तसेच की आता गोदा फॉर्मची सर्व BSFची टीम जी मित्रांनो ती आलेली आहे। तर तुम्हाला सांगू इच्छितो, तर मित्रांनो चला, तुम्ही काय करा, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवर नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर चला मित्रांनो, काम करतात आणि सर्वच बुद्धिजीवी माणसं बळी जाण्यासाठी अवलादचा प्रयत्न करणारी, परिश्रम घेणारी माणसं आपल्यामध्ये या ठिकाणी येत आहेत। आणि म्हणून आपण कडव असणारी माणसं या ठिकाणी आपल्यामध्ये येत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी, त्यांच्या या सत्कार सोहळ्यासाठी आपण आवर्जून तर भावना अशा प्रकारे त्यांचं स्वागत करून गाडी बैल म्हणजे क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करीत आहेत, या सर्वांचं आगमन या ठिकाणी या मंचावरती या ठिकाणी होते आहे। सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम। काय केलेलं आहे की आपलं जे त्यांचं समजा की त्यांना पण कळलं पाहिजेत की समजा गाडी बैल वाहन कसं असते आणि कसं चालवायचं असतं। तर त्यासाठी काय केलेलं आहे, आपल्या गावातील सर्व मंडळींनी काय केलेलं, त्यांना गाडी बैल तसंच आपली वारकरी संप्रदायाचं हे आणि हा इकडला मग तुम्हाला मी मंडप डेकोरेशन सांगतो की कसा केला की कसा नाही। तर पण पहा भावांनो, कसा डेकोरेशन केलेलं आहे कसं नाही। तर कार्यक्रमाला 3 प्रकारची सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तर पाहू आता अलेक्झांडरचं भाषण, तसेच नंतर त्यांच्या टीमचं भाषण मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो मित्रांनो, ते काय म्हणतात काय नाही। तर मित्रांनो, देशाच्या पातळीवरती या ठिकाणी शेतीविषयक काम करणारी BSF नावाची ही कंपनी आणि त्याच्यावरती मॅनेजिंग डायरेक्टरची भूमिका अलेक्झांडर गर्डीकर यांच्यावरती आहे आणि मोठ्या ठिकाणी या ठिकाणी सर पूर्ण करीत आहे। मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद सरांचं। यानंतर त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्यानंतर माननीय सोनल कुमार। First, I would really like to thank you all for this very, very warm welcome. सर्वप्रथम काय की आलेच्या मंडळाची खूप मोठं धन्यवाद, कारण काय ज्या पद्धतीने तुम्ही जे काय आमचं स्वागत केलं ती खूप छान आहे। It feels like coming home. ते असं वाटतंय की आम्ही आता जे आहे त्या माझ्या घरी आलेलो आहे म्हणून, आणि हा सोहळा जो आहे तो त्या पद्धतीने वाटतोय। पाणी जर बघितलं, हा जीवनाचा स्रोत आहे। Unfortunately, around 300 million Indians face a harsh reality of water scarcity every day, according to the United Nations. आणि जर बघितलं तर दुःखाची बाब ही आहे
आजही मोर दॅन 3 मिलियन लोक अशी आहेत की ज्यांना पाणी मिळत नाहीये. त्याच्यामुळे आपण म्हणतो की पाणी हे जीवनाचा स्रोत आहे म्हणून. This is why we, BSF, have decided to focus on the Sustainable Development Goal of water, sanitation, and hygiene as a priority for our corporate social responsibility program. म्हणूनच ॲज अ BSF आम्ही ठरवलं की आज जे काय की जे बेसिक नीड्स आहेत की जेवढेही काही आपल्या भारतामध्ये लोक आहेत तर त्यांना बेसिक नीड म्हणजे पाणी आहे. तर त्याचं जे काय की कशा पद्धतीने. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व कार्यक्रम संपला. असं काय केलं तर लोक काय उठलेत आणि घराकडे चालले आहेत भावांनो. तर चला, आणि सांगायचं म्हणजेच की आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही, आणि आपली जी संस्कृती मित्रांनो ती आमची कशी वाटली आपल्या महाराष्ट्राची, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि खरंच चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.